वाढदिवसाचा अनोखा उत्सव. बंटी नलावडे यांनी 200हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून जिंकले मने. वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव किंवा केक कापण्याचा सोहळा नव्हे, तर समाजाप्रती आपली जबाबदारी जपण्याची संधीही असते. हीच संधी आणि भावना जपत सामाजिक कार्यकर्ते सतीश उर्फ बंटी नलावडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त परिसरातील जिल्हा परिषद शाळांमधील 200हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, स्कूल बॅग, पाणी बॉटल, वह्या आदी अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे उमटलेला आनंद आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हा या वाढदिवसाचा खरा उत्सव ठरला. या कार्यक्रमाला युवा कीर्तनकार रायगड भूषण हबप्पा संदीप महाराज यादव, शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी सरपंच अंकित साखरे, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बंटी नलावडे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करीत वाढदिवस साजरा करण्याची ही पद्धत इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अनेकांनी आपल्या मनोगतातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमाला सरपंच रत्ना वाघमारे, उपसरपंच भगवान पाटील, ज्येष्ठ नेते उल्हास बोरके, नितीन चौधरी, माजी सभापती श्रद्धा साखरे, रोटरीचे अध्यक्ष किशोर पाटील, सरपंच महेश पाटील, सदस्य निखिल मालुसरे, संजय कडव, संदेश चौधरी, मनोज पाटील, विनोद कडव, मनोहर बैसाने, भूषण कडव, वृषाली नलावडे, स्नेहा कडव, श्रीकांत पाटील, किरण बारसकर, ज्ञानेश्वर चौधरी, संदीप बोरले, शैलेश अंबावणे, दर्शन आंग्रे, अविनाश पाटील, विशाल पाटील, शिवम नलावडे, नितेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याची बंटी नलावडे यांची ही परंपरा केवळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणारी नाही, तर समाजात सेवेतूनच खरा उत्सव हा संदेश देणारी ठरत असून उपस्थितांच्या मनात या उपक्रमाने कायमची छाप उमटवली. दरवर्षी न चुकता एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं तर ते पूर्णत्वाकडे कसं जाईल याचा ध्यास घेतलेला आपला तरुण तडफदार युवा नेता बंटी नलावडे सहसा कुठली जबाबदारी अंगावर घेत नाही, पण स्वतःहून घेतली तर ती सोडत नाही. असं बंटीचं काम आहे. फक्त बंटीच्या स्वभावात एक चूक अशी आहे की त्याला खोटं आवडत नाही. याची चूक नाही, हे खरं आहे, त्याला खोटं बोलायला आवडत नाही. दिवसानिमित्त शालेय उपयोगी साहित्य जो विद्यार्थ्यांना देतोय, यातून गावातील तरुण मुलांना तो चांगला संदेश देतोय की आपल्या ज्या आजूबाजूच्या परिसरातील शाळा आहेत त्यांना आपापल्या वाढदिवसानिमित्त त्या स्वरूपात ज्यांना शक्य होईल त्यांनी थोडी मदत केली तर आपल्या भागातील विद्यार्थ्यांना त्याची नक्कीच मदत होईल आणि एक चांगल्या दर्जाचं शिक्षण घेताना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी या गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील तरुणांनी सुद्धा आपल्या शाळेला मदत म्हणून द्यावी, अशी या बंटीच्या वाढदिवसानिमित्त मी सर्वच गावातील तरुणांना आवाहन करतो. मला जर बंटी दादाच्या गुणांबद्दल सोबत ठेवायचे असतील तर बंटी काकाच्या मनामध्ये तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं मला वाटतं. बंटी काकाने तुमच्यासाठी दिलेले सर्व स्वीकारावं आणि तुमच्यातून उद्याचा भविष्यातला आदर्श नागरिक निर्माण व्हावा असं मला वाटतं. बंटी दादाचं व्यक्तिमत्व हे दिलखुलास असं व्यक्तिमत्व, म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला आपलंसं करणारं व्यक्तिमत्व. म्हणजे आम्ही जरी एका पक्षामध्ये जरी काम करत असू तरी भेटल्यानंतर पक्षाची विचारधारा बाजूला ठेवून आपला परिवार म्हणजे आपला सर्व मित्रपरिवार हा पक्षाच्या पलीकडचा एक मित्रपरिवार आहे याची जाणीव त्या भेटल्यानंतर बोलण्यातून नेहमीच जाणवते. म्हणून आज एवढे सगळे मित्र तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आल्यात. जेवढं लोकांमध्ये आपण देव ओळखू तेवढं दातृत्व शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. आदरणीय बंटी भाऊंना आपण सगळेजण सुपरिचित आहात, कारण बंटी भाऊंच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य, जसं आदरणीय निखिल भाऊ मालुसरेने सांगितलं की शिकवण आहे हिंदू हृदय सम्राटांची, 80% समाजकारण आणि केवळ 20% राजकारण. एक निष्ठावंत कार्यकर्ता ज्यानं आपलं संपूर्ण आयुष्य एका पक्षाकरता त्या ध्येयाकरता वेचलेलं आहे, असं गोड व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बंटी भाऊ नलावडे. खरं तर दातृत्व शक्ती एवढी मोठी आहे, कुठल्याही प्रकारचं दान करा त्याचं पुण्य आपल्याला लागलं जातं. त्याच्याकरता तुमच्याकडे श्रीमंती असली पाहिजे,
तुमच्याकडे धन असलं पाहिजे याची गरज नाही. केवळ आणि केवळ तुमच्याजवळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही दान करू शकता. इथं या राजकीय पटलातील सामाजिक क्षेत्रातील असणारं व्यक्तिमत्व अर्थात बंटी भाऊंच्या माध्यमातून हे दान या ठिकाणी सत्पात्री होत आहे. त्याला सत्पात्री दान असा शब्द वापरलेला आहे. या दानाच्या माध्यमातून कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू उमटणार आहे, कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हा आनंद उमगणार आहे. खरं तर प्रतिवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं, अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं कुठेही खर्च करता येईल, पण समाजाकरता माझं देणं लागत आहे आणि समाजाच्या हिताकरता जर का देणं उपयोगी ठरलं तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही, अशी संकल्पना मनात धरून आदरणीय बंटी भाऊ असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल आणि त्यांचा मित्र परिवार आणि ही संकल्पना राबवली आणि या छोट्या लेकरांच्या चेहऱ्यावरती हसू उमटवण्याकरता हा एक गोड संकल्प आपल्या मनामध्ये उतरवला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा पुढे चालू ठेवावा अशी भगवंताला प्रार्थना करतो. आदरणीय बंटी भाऊंना उदंड आयुष्य लाभावं, सुख संपत्ती ऐश्वर त्यांना प्रदान करण्यात यावं अशी जगाच्या मालकाला प्रार्थना करतो.